विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे मेघा धाडे. मेघा, आता आपण जसं म्हटलं की सिडनी आणि मेलबर्न या दोन ठिकाणी तुझा हा प्रोजेक्ट सुपरस्टार चित्रपट रिलीज होतो आहे. मुळात तिथपर्यंत पोहोचलीच कशी आहे? म्हणजे मराठी चित्रपटाला साता समुद्रापार न्यावं आणि आपल्या चित्रपटाला न्यावं आणि तो तिथे प्रदर्शित झाला पाहिजे, हे सुरुवातीपासून मनात होतं का मध्ये कुठेतरी मनात आलं? नाही, सुरुवातीपासून माझ्या मनात होतं की हे असं व्हावं. मीन्स जेव्हा सुपरस्टार अगदी शूटिंगच्या प्रोसेसमध्ये होता तेव्हापासून माझी इच्छा होती की फिल्मनी देशाच्या बाहेरही रिलीज व्हावं. कारण आय थिंक आपल्याला खूप चांगलं मार्केट आहे तिथे. मीन्स बरेच आपले मराठी बांधव आहेत जे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये कामानिमित्त व्यवसायानिमित्त तिथे राहतात आणि त्यांना खूप कुतूहल असतं. मीन्स माझे स्वतःच कितीतरी नातेवाईक आहे की जे बिचारे इतके तरसतात मराठी सिनेमा बघण्यासाठी. ते सगळे अब्रॉड आहे आणि त्यांचं नेहमी म्हणणं असतं की यार इथं पण सिनेमे हे यायला हवे, आम्ही मिस करतो हे सगळं. आणि फक्त सिनेमा बघण्यासाठी ते बिचारे तिथून इथे नाही येऊ शकत, पण मग आपला सिनेमा तर तिथपर्यंत जाऊ शकतो ना, देन वाय नॉट. आणि म्हणजे मनात ही गोष्ट होती की आपला सिनेमा जावा, पण ते जाणार कसं? सो त्याच्यासाठी सोर्स हा सगळ्यात उत्तम माझ्याकडे हा होता की आमचे व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई जयसिंगानिया जे सर्वश्रुत आहे मराठी इंडस्ट्रीला. तर त्यांना मी बोलून दाखवलं होतं की नानूभाई आपण सुपरस्टारही रिलीज करूया तिथपर्यंत. तर ते म्हटले का नाही, माझा 2:30 4:30 नंतर गैर वगैरे असंच कितीतरी सिनेमे मी पोहोचवले आहेत बाहेरपर्यंत, तर आपण हाही सिनेमा नेऊया. मी म्हटलं नेऊया, मला खूप आवडेल आणि खरंच कुठेतरी सार्थक झालं. म्हणजे आपल्या सगळ्याच मराठी प्रेक्षकांसाठी आपण ही एक भेट असेल आपल्याकडनं की आपण त्यांना तिथपर्यंत ती पोहोचवतोय. आणि गंमत म्हणजे सिनेमा 2 महिन्यापूर्वी तिथं लावतो आहे हे डिक्लेअर केलं होतं. सेन्सर आता झाला सिनेमा, बट लावणार हे आधी तिथं कळवलं होतं. आणि तिकीटं विकायला काढल्यानंतर मी असं ऐकलंय की अगदी 8 दिवसात सगळी तिकीटं विकली गेलेली होती. क्या बात आहे. इतकं तिथं उत्सुकता असते मराठी सिनेमा बघण्यासाठी तिथल्या ऑडियन्समध्ये आणि इतकं आपुलकीने ते स्वागत करतात मराठी सिनेमाचं. पुरे किती वेळ जायची लांबकी आता तुला कसंही जमतं नेहमी हसत खेळत राहिला आणि आनंदी राहिला. एकदम सोपं हो. तुमच्याकडे टीव्ही असतो की नाही, टीव्ही त्याच्यावर एखादा हसायचं चॅनल असतं आणि एखाद्या सतत रडारड सुरू असते. आता ते चॅनल लावायचा रिमोट आपल्या हातात असतो. आपण जे बटन दाबू ना ते चॅनल लागतं. तू निर्माती आहेस, म्हणजे स्वतः तू चित्रपट निर्मित केलेला आहेस. मला एक नेहमी प्रश्न पडतो, मराठी चित्रपट प्रमोशनच्या बाबतीमध्ये मागे का पडतात? त्याचं काय बेसिकली कारण असतं? तुला काय अनुभव आला? सगळ्यात पहिलं कारण तर हेच बजेट आणि दुसरं कारण अज्ञान, अवेअरनेस नाही आहे. मुळात सिनेमा बनवायला जेव्हा घेतात प्रोड्युसर्स हातामध्ये तेव्हा मराठीत फार कमी असे निर्माते आहेत ज्या पिढ्यानपिढ्या त्यांची निर्मिती संस्था चालू आहे. बरोबर. सहसा असे निर्माते येतात जे अगदी फर्स्ट टाइम निर्मिती करतात, फ्रेशर आहेत किंवा बिल्डरचा व्यवसाय आहे, इतर दुसरा कुठला तरी व्यवसाय आहे आणि त्यातनं साईड बाय म्हणून ते मराठी इन्व्हेस्टमेंट म्हणून ते मराठी सिनेमाकडे बघतात आणि त्यात उतरतात. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो की त्यांना अवेअरनेस नाहीये की सिनेमाच्या निर्मितीसाठी किती पैसा खर्च केला पाहिजे आणि त्याच्या प्रमोशनसाठी आणि रिलीजसाठी किती पैसा वाचवून ठेवला पाहिजे. कलाकारांच्या बाबतीमध्ये काय? कारण आता आपण जसं पाहतो की शाहरुखनं मला वाटतं गेल्या 1 महिन्याच्या वरात कुठल्याही पद्धतीचं टीव्ही सिरियल्स असतील किंवा रियालिटी शोज असतील त्याने काही सोडलं नाहीये, जिथे तो गेला नाहीये. त्यामुळे तो जो अवेअरनेस आहे तो कलाकारांच्यात आहे. काय वाटतं? आता हळूहळू यायला लागलाय. ऍक्च्युली पूर्वी ही संकल्पनाच नव्हती पब्लिसिटीची खूप. अगदी सिनेमा यायचा जायचा कधीही लागायचा कोणाला काही कळायचंही नाही. बट आता मराठी कलाकारही तितकेच या बाबतीत अवेअर झाले. त्यांना माहिती आहे की आपली प्रोडक्शन जी व्हॅल्यू आपली मार्केट व्हॅल्यू आहे तिला जर अप करायचं असेल तर आपल्याला मस्ट आहे की आपण ज्या ज्या सिनेमांमध्ये कामं करतोय ते सिनेमे ऑडियन्सपर्यंत गेले पाहिजेत. सो तेही तेवढंच कॉपरेट करतात. काही कलाकार आहे जे करत नाही, बट मी या बाबतीत खूप लकी ठरले की सिद्धार्थ आणि पॅडी माझ्यासोबत होते. इतकं त्यांनी मला छान सपोर्ट केलाय. सिद्धार्थने एकही प्रमोशन मिस केलेलं नाहीये. क्या बात आहे. सिद्धार्थ माझ्यासोबत प्रत्येक प्रमोशनला हजर होता. अगदी
कुठलीही कुरबुर न करता इव्हन हातातले प्रोजेक्ट बाजूला ठेवून म्हणजे त्या प्रोजेक्टसाठी त्याला पैसे मिळाले असते, प्रमोशनसाठी त्याला पैसे मिळणार नव्हते, बट स्टील ही केम विथ मी, ही प्रमोटेड द फिल्म. माझे डिरेक्टर त्यांनी सुद्धा हातची 4 कामं सोडून फिल्मचं प्रमोशन केलं. मला तुझ्या फ्लॅशबॅक मध्ये थोडंसं जायचंय. मग तू आलीस कशी इंडस्ट्री, आणि जसं तू मगाशी उल्लेख केलास की जळगाववरून तू या ठिकाणी आलीस, ते कुठे लहानपणी किंवा कुठे फॅमिलीमध्ये कोणाच्या मनात होतं तू इंडस्ट्रीत यावंस? फॅमिलीमध्ये म्हणाल तर माझ्या कोणी 7 पिढ्यांमध्ये साधा लाईटमन्स पडवळ पण नाहीये. इंडस्ट्रीशी आमचा तसूवरही माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडचा काहीच संबंधच नाही. कुणीही तसं आर्टिस्ट नाही. सगळे खूप हायली एज्युकेटेड आणि वेल एज्युकेटेड सगळे आहे. सगळे आपले सेट आहेत मस्त मोठे मोठे जॉब्स किंवा आपले बिझनेस करून ऑल आर वेल सेटल्ड. फक्त मला तो थोडासा एक किडा होता लहानपणापासून. मी इनफॅक्ट खूप वेळा मार पण खाल्लाय, धपाटे खाल्ले आई वडिलांचे की अभ्यास कर, नाटक वगैरे सगळं बंद, असं खूप वेळा व्हायचं. मीन्स लिटरली मी कितीतरी वेळा असं झालं आहे की मी घरी सांगितलं नाहीये की मी अमुक स्पर्धेत भाग घेतला. चोरून लपून नाटकांच्या एकांकिका स्पर्धांमध्ये डान्समध्ये भाग घ्यायचा आणि मग प्रेप करायचं की देवा आता यात बक्षीस नको मिळू दे, नाही तर बक्षीस मिळालं तर पेपरमध्ये येईल आणि पेपरमध्ये आलं तर घरी मला पुस्तके बसतील. सो इतकं माझ्या घरी स्ट्रिक्ट वातावरण होतं. टीव्ही सुद्धा खूप मोजका बघायचो आम्ही. मोस्ट वेळी पप्पांना न्यूज आवडायचं तर पप्पा न्यूज बघायचं वगैरे. तसं एज्युकेशनल ॲटमॉस्फिअर माझं होतं घरातलं. बट कुठेतरी मम्मी पप्पांना असं वाटलं की नाही हिचा ओढाच त्या दिशेने. तरी माझ्या पप्पांनी मला मी वळू नये त्याकडे आणि मी जास्त अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करावं म्हणून 10वी झाल्या त्यांनी मला डिप्लोमाला टाकलं इंजिनिअरिंग डिप्लोमाला टाकलं इलेक्ट्रिकलचा. आणि मग मला असं वाटलं की यार मी काय करते, मला काही करायचं नाहीये, कसलं काय इलेक्ट्रिकलशी माझा काही संबंधच नाही. मला नाचायचं होतं, मला नाटकात काम करायचं होतं, मला गायचं होतं, मला हे असं सगळं करायचं होतं. आणि एकदा असं असताना एनएसडीला माझं जाणं झालं होतं. दिल्लीला. तेही कशामुळे आमच्या शेजारी प्रतिभा शर्मा ज्या थिएटर पर्सनॅलिटी आहे, खूप वेल नोन आहे सगळ्यांनाच, यशपाल शर्मा जे हिंदीतले खूप मोठे ऍक्टर आहे, त्यांच्या त्या मिसेस. सो ती तिथं शिकत होती. आणि तिथं दिल्लीला ती शिकत असताना तिच्या मम्मीने आमच्याजवळ तिच्यासाठी काहीतरी लाडव्याचा डबा वगैरे दिला होता की माझ्या मुलीला नेऊन तिथे द्या, तुम्ही दिल्लीला फिरायला जाता आहात तर. मी पप्पा आणि मम्मी आम्ही असं गेलो होतो तिच्या एनएसडीला. आणि तिथं बघून मला असं वाटायचं की अरे यार किती छान, हे लोक स्पेशली फक्त नाटक शिकण्यासाठी, ऍक्टिंग शिकण्यासाठी इथं त्यांच्यासाठी सेपरेट स्कूल आहे. मला पण असंच कधीतरी असं इथं यायचं आहे, मला हे कधी शिकायला मिळेल का. कारण घरात नाही म्हणजे नाही, स्ट्रिक्ट नो असंच होतं माझ्या बाबतीत, नाटकाच्या बाबतीत. तर तिथं त्यांचे प्रिन्सिपल जे होते ते माझ्या पप्पांना म्हटले ये आपकी बेटी है. तेव्हा मी काहीतरी असेल 7वी 8वीत असेल, फक्त लहान होते. आपकी बेटी है? तर पप्पा म्हटले जी मेरी बेटी है. अच्छा क्या बनाना चाहते हैं आप इससे बड़े, जब ये बड़ी हो जाएगी तो आप इसे क्या बनाओगे? पप्पा म्हटले कि मैं तो चाहता हूँ कि ये कलेक्टर बने क्योंकि बहुत इंटेलिजेंट है, इसका जनरल नॉलेज बहुत स्ट्रांग है और पढ़ाई में तेज है, तो मैं चाहता हूँ कि ये कलेक्टर बने या फिर मैं इसे इंजीनियर बनाना चाहता हूँ, दोनों में से एक. तर ते म्हटले की नाही बनेगी. माझे पप्पा असे म्हणजे राग येण्यासारखं त्यांचं एक्सप्रेशन होतं अगदी की हा माणूस असं कसं म्हणू शकतो की माझी मुलगी इंजिनियर होणार नाही किंवा कलेक्टर होणार नाही. माझी मुलगी हुशार असताना हाउ कैन ही से दॅट. बट ही सेड की नहीं, मैं आपको बता देता हूँ आपकी बेटी हीरोइन बनने वाली है. क्या बात है. आणि मी खूपच नवीन होते अगदी. ते म्हटले मैं इसकी आंखों से, इसके एक्सप्रेशन से, इसके चाल डाल से बताता हूँ कि ये लड़की हीरोइन ही बनेगी, चाहे आप जितनी भी कोशिश कर लो, आपकी कोशिश बेकार हो जाएगी. आप इसे एक्ट्रेस बनाइए या एक्ट्रेस ही बनाइए. लटक मटक चालू नको चटक चांदणी, दूर जाशी का जीवाशी गोर लावणी, ये मिठीत आसपास नाही ग कुणी, नको शियार पार पाहू रोखुनी, नाही गिटार या
मनात वाजवी कुणी लैला 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 लैला